विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे आता आपल्यासोबत आहेत. त्यांनी आज विधान परिषदेमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की राज्यामध्ये गाड्यांचा टॅक्स चोरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. नेमका हा टॅक्स घोटाळा काय आहे, तो कोण करतोय, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सत्यजितजी, नेमका काय प्रकार आहे? असं आहे की आपल्या राज्याचा जो रोड टॅक्स आहे त्याच्यापेक्षा कमी रोड टॅक्स हा दमण दीव सारख्या राज्यांमध्ये आहे. आणि म्हणून ज्या नवीन गाड्या, महागड्या गाड्या ज्याच्यामध्ये रोड टॅक्स खूप मोठ्या प्रमाणावर असतो, त्या गाड्या या दमण दीवला जाऊन पासिंग करावं अशा पद्धतीचं एक रॅकेट आणि एक असे संगनमताने, डीलरांच्या संगनमताने एक रॅकेट तयार झालंय. आणि ते रॅकेटच त्या ठिकाणी एक मागणी करतं की त्यांना सांगतं की बाबा तुम्हाला गाडी घ्यायची आहे. एखादा माणूस जातो, म्हणतो मला गाडी घ्यायची आहे, परंतु अरे 25 लाख रुपये रोड टॅक्स आहे, काहीतरी डिस्काउंट द्याय करा. मग तो डीलरच सांगतो एक काम करा, तुम्ही अमुक अमुक एजंटला कॉन्टॅक्ट करा, तो गाडी तुम्हाला दमण दीव मध्ये रजिस्टर करून देऊ, तुमचे 10 लाख वाचतील, 15 लाख वाचतील. आणि पैसे वाचणारे म्हणून साहजिकच आहे, सामान्य माणूस जो आहे तो दमण दीवला जातो आणि रजिस्ट्रेशन करतो. आणि म्हणून तुम्ही जर सध्या रस्त्यांवर पाहिलं असेल तर दमण दीवच्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. एखाद्या व्यक्तीने जर सेकंड हँड गाडी विकत घेतली आणि ती जर गाडी तो महाराष्ट्रामध्ये वापरत असेल तर त्याला काही नियम आहेत की तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त वापरत असाल तर टॅक्स भरून ते वापरू शकता वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. परंतु डीलर जर नवीन गाडीसाठी जर रजिस्ट्रेशनला जर बाहेर पाठवत असेल तर ते राज्याच्या फार मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी होतंय. आणि निश्चितच परिवहन विभागाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. परिवहन विभागाचं उत्तर काय होतं? कारण की जेव्हा हा सगळा प्रकार येतो, गाडी घेतल्यानंतर तुम्ही रोड टॅक्स भरलेला असतो आणि आता तर नवीन BH सिरीजच्या गाड्या पण सुरू झालेल्या आहेत. तुम्ही ज्या स्टेटमध्ये जाणार असाल तिथे तुम्ही 2 वर्षाचा रोड टॅक्स भरू शकता. मात्र हा टॅक्स जो चोरला जातोय किंवा वाचवला जातोय, याच्यामुळे राज्याचं किती कोटींचं नुकसान होत आहे? नाही, ह्याचं फार मोठं नुकसान राज्याचं होतंय, कारण हे सगळं प्रामुख्याने मोठ्या गाड्यांमध्येच होतंय ज्याच्या किमती जास्त आहेत. आणि सेकंड हँड गाड्यांच्या बाबतीमध्ये, युज्ड कारच्या बाबतीमध्ये मी एक वेळ मान्य करेल, कारण ती गाडी बाहेरच्या राज्यातूनच आलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार मोठं विचार करण्याची आवश्यकता नाही परिवहन विभागाला. पण असे काही डीलर जर नवीन गाड्यांसाठी जर तिकडे जाऊन रजिस्ट्रेशन करत असतील तर परिवहन विभागाने ती माहिती काढली पाहिजे की मागच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक डीलरनी किती गाड्या 50 लाखाच्या वरच्या विकल्या आणि त्याचं कितीचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात झालं, कितीचं महाराष्ट्राच्या बाहेर झालं. एवढं जरी माहिती काढली तरी निश्चित लक्षात येईल. पण माझं असं स्पष्ट मत आहे का शेकडो कोटी रुपयाचं नुकसान राज्याचं या ठिकाणी होतंय. आज या राज्यामध्ये आर्थिक जे तिजोरीवर मोठा भार पडलेला आहे, ठेकेदारांचे द्यायला पैसे नाही, विकासाचे कामं रखडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अशी जर टॅक्सची चोरी जर कुठं होत असेल तर निश्चित त्याच्यावर जी आहे ती कारवाई विभागाने केली पाहिजे. आपण जो मगाशी बोलताना म्हणालो की आधी झारखंड सिरीजच्या गाड्यांची येत होती कारण की तिथे टॅक्स कमी होता. मात्र आता तुम्ही दीव दमण किंवा बाजूचं दादरा नगर हवेलीचं जे उदाहरण देत आहेत, त्याच्यामुळे किती प्रमाण असं वाढलेलं आहे? मुंबई पुण्यामध्ये जर गाड्यांची संख्या आपण विचार केली, म्हणजे पर्सेंटेजचा जर विचार केला, नवीन गाड्या ज्या येत असतील त्याच्यापैकी किती टक्के गाड्या या बाहेरनं रजिस्ट्रेशन होत आहेत? मला असं वाटतं आजच्या तारखेला तरी ते 15 ते 20% ज्या महागाच्या गाड्या आहेत त्या 15 ते 20% तरी दमण दीव आणि दादरा नगर हवेलीमध्ये रजिस्टर होताना दिसत आहेत. जर आपण बघितलं की एकीकडे सरकार म्हणते की सेंट्रल एक्साईज त्यांनी लावलेला आहे, GST वगैरे आणले, ते एकाच टप्प्यात आणलेलं आहे. मग अशा गाड्यांना पण जर एकाच टप्प्यात आणलं तर हा विषय थांबू शकतो? अर्थात हीच मागणी आहे आमची. वन नेशन वन टॅक्स आपण जेव्हा बोलतो, जीएसटीच्या बाबतीत असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल, असाच टॅक्स आपण वन नेशन वन टॅक्स असला पाहिजे. दादरा नगर हवेलीला, दमण दीवला कमी टॅक्स असण्याचं काय कारण आहे? बाकीच्या राज्यातल्या ज्या गाड्या इथे येतात त्यांचा टॅक्स कमी नसतो, त्यांनी तिथं तेवढा टॅक्स भरलेला असतो. परंतु दादरा नगर हवेली आणि दमण दीवच्या स्पेसिफिक बाबतीत मला सांगायचं असेल तर टॅक्स तिथं कमी असल्यामुळे डीलर त्यांच्याकडे पाठवत आहेत. हा खऱ्या अर्थाने आक्षेपार्ह गोष्ट आहे. सेकंड हँड गाडी जर एखाद्या दुसऱ्या पासिंगची या राज्यामध्ये कोणी वापरत असेल त्याला आपलं कुठलंही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. त्याला जो टॅक्स भरावा लागतो या राज्यात गाडी चालवण्यासाठी ते सगळेजण भरतातच. पण याच्यातली दुसरी एक मेक अशी आहे की समजा एखाद्या माणसाने जर बाहेरनं गाडी विकत घेतली, त्यांनी जर तिथे 2 वर्षाचा टॅक्स भरला असेल तर राज्यात त्याला पहिल्यांदा 2 वर्षासाठी सूट मिळू शकते, पण नंतर जर त्याला इथेच राहायचं असेल तर त्याला पुन्हा टॅक्स भरावा लागतो. मग ह्या जर दोन्ही टॅक्सचा विचार केला तर असा फरक किती पडतो? म्हणजे ही चोरी जर थांबवायची असेल तर एक सोल्युशन निघालं तर हे नाही होणार का? मुळात आपण त्या गाड्या थांबवतच नाही ना, त्याच्यामुळे माहितीच नाही का किती मोठा टॅक्स आहे. आज जर आपल्या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये जर सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर झालेला दंड वसूल करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. आज आपण पाहतो की सीट बेल्टला, ओव्हर स्पीडिंगला सगळ्या बाबतीमध्ये दंड आहेत, सिग्नलला, नो पार्किंगला सगळे दंड आहेत. पण हे दंड माणूस भरतो कधी?
त्या दंड भरण्यासाठी पोलिसांना गाड्या अडवावं लागतात, त्याची स्कॅन करावा लागतो, तुझ्या गाडीवर इतका दंड आहे, मग तो माणूस म्हणतो मी नाही एवढे भरणार, आता एवढेच भरतो. कारण शेवटी दंड एकेका गाडीवर 10-10, 20-20, 30 हजाराचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो विषय आहे हा शेकडो कोटी रुपये जे आहे त्याच्यामध्ये स्कॅमच्या माध्यमातून जात आहेत. विधिमंडळात तुम्हाला अशा कोणत्या गाड्या नजरेला पडल्यात का वेगळ्या सिरीजच्या? नाही, असतील, मी बघितल्या नाही. आता एक वेगळा तुमच्या जिव्हाळ्याचा आणि विरोधाचा प्रश्न, पुणे नाशिक रेल्वे. जी रेल्वे आधी मंजूर केलेली होती त्या रेल्वेला आता अचानकपणे वेगळा रूट दिलेला आहे. रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं आहे की याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो GMRT मुळे होणार आहे. त्यांनी विरोध केलेला आहे. मग जेव्हा सगळा सर्वे झाला अनेक वर्षांपासून, कारण की हे काल परवाचा मुद्दा नाही, जवळपास ही मागणी 30 वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वे चालू होता तो 15-20 वर्ष सर्वे चालू होता आणि मग अचानक तुम्ही लास्ट मिनिटला हे सगळं बदलतायत. मग इतकी वर्ष सर्वेवरती, लँड ऍक्विजिशनवर जो पैसा खर्च झाला त्याला जबाबदार कोण? असं आहे, आमचं स्पष्ट मत आहे की GMRT एक बहाणा आहे, रेल्वे काही और भगाना बहाना आहे. त्याच्यामुळं मी जर सांगितलं की GMRTच्या कारण सांगून रेल्वे इकडे तिकडे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो मुळात अतिशय चुकीचा आहे. हे न पटणारं कारण आहे. जगामध्ये अशा अनेक रेडिओ टेलिस्कोप्स आहेत जे हाय फ्रिक्वेन्सीचे आहेत, जिथून रेल्वे गेलेले आहेत. आणि GMRTने आम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये उत्तर दिलेलं आहे डॉक्टर अमोल कोल्हेंना, खासदारांना, की रेल्वेने अजून आम्हाला विचारलंच नाहीये की तुमचा आक्षेप आहे की नाहीये. अच्छा, परस्पर रेल्वे कसं ठरवते हे उत्तर दिलंय डॉक्टर अमोल कोल्हेंना. संसदेमध्ये त्यांनी ते मांडलं आणि त्यावेळेस रेल्वे मंत्री त्याला उत्तर देऊ शकले नाही. आमचं स्पष्ट मत आहे की हे जे रेल्वे मंत्री आहेत हे पूर्वाश्रमीचे अधिकारी आहेत, त्यांना नफा तोट्याच्या पलीकडचं गणित समजत नाही. आणि म्हणून सरकार जे आहे, सरकारने नफा तोटा नसतो बघायचा, सरकारने लोकांचे कामं करायचे असते, असं आमचं मत आहे. आणि म्हणून त्याच्यात सरकारने थोडं सकारात्मक राहावं अशी आमची इच्छा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो दुसरा रूट तयार केलेला आहे त्यामुळे दुसऱ्या गावांचा विकास होणार आहे. मात्र जिथे जिथे आपले MIDC तिथे जर रेल्वेच कनेक्ट होणार नसेल तर काय होऊ शकतं, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरी म्हणजे आता जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जर इथे आहे त्याचा परिणाम फक्त GMRT वरती होतोय, तर एकतर ती लेन्स बदलली तर काम होऊ शकतं का, दुर्बीण बदलली तर काम होऊ शकतं का, नाही तर भुयारी मेट्रो, भुयारी बुलेट ट्रेन सगळीकडे चाललेली आहे. मग फक्त त्याच झोन मधनं जर भुयारी मेट्रो केली तर अडचण काय? असं आहे, आपली जी बुलेट ट्रेन येते ना अहमदाबाद मुंबईची, ती साधारणतः जमिनीच्या खाली 100 मीटर पर्यंत गेलेली आहे. ही टेक्नॉलॉजी आता आलेली आहे. आणि रेल्वे 5-10-20 किलोमीटर इकडे तिकडे फिरवली तर फार मोठी अडचण निर्माण होणार नाहीये. म्हणूनच आम्ही सांगतो की GMRTचा फक्त एक बहाणा आहे, खरं कारण आजपर्यंत लोकांसमोर आलेलं नाहीये. मला जे कळतंय ते, आणि त्यांनी जे सांगितलं दुसऱ्या विभागाचा विकास होणार आहे, दुसऱ्या विभागात ज्या रेल्वे लाईन ऑलरेडी आहे त्याच्यावरूनच हे फक्त रेल्वे नेत आहेत. त्याच्यामध्ये तर ऑलरेडी रेल्वे लाईन आहे, त्याच्यामुळे वेगळा नवीन विकास होण्याचा त्याच्यामध्ये काही प्रश्न येतच नाही. इथं रेल्वे लाईनच नाहीये, हा पूर्णपणे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्टमध्ये खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सरकारने आता बहाणे करू नये, केंद्र सरकारने. आणि माझी खरं सांगायचं म्हणजे आमची संघी अपेक्षा जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांना खऱ्या अर्थाने राजकीय पूर्णपणे समज आहे, असे देवेंद्रजी फडणवीस यांनीच याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. अगदी एक शेवटचा प्रश्न, मागच्या वेळेला विधान भवनात जो राडा झाला होता तो होऊ नये, माणसांची गर्दी कमी करावी म्हणून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी फेस रेकग्निशन सिस्टम विधिमंडळानं लागू केली. मात्र आता आमदारांचं फेस रेकग्निशन झालं नसल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. तुम्ही फेस रिकग्निशन केलं होतं का आणि तुमचं डोअरवरती ऑटोमॅटिक गेट ओपन होतं का? कुठलंही रजिस्ट्रेशन न करता मी जर त्या फेस रेकग्निशन मशीन समोर गेलो तर आपोआप आमचं चेहरा तिथे येतोय आणि उघडतंय. म्हणून आम्ही प्रश्न विचारला की कुठून आलं, तर आम्हाला असं उत्तर देण्यात आलं की हे जे आहे ते तुमच्या फोटोवरून केलेलं आहे. तर फोटोवरून जर अशा गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं की हे सगळं अतिशय धोकादायक आहे. आणि याच्यातून राईट टू प्रिव्हसी तर आहेच, परंतु याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ते स्कॅम होण्याची आणि अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे तुमची मागणी काय असेल? नाही, याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे, डेटा कुठं कुठं गेलाय ते बघितलं पाहिजे, याच्यातून काही गैरवापर त्या डेटाचा होणार नाही म्हणून ज्या कंपनीला तो डेटा दिला ते सांगितलं पाहिजे. आम्ही आमचे कन्सेंट न घेता आमचे फोटो दिलेले आहेत त्याबद्दलही बोललं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तरी होते आमदार सत्यजित तांबे ज्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जर आम्हाला न विचारता, आमचे कन्सेंट न घेता फोटो जर एका थर्ड पार्टी कंपनीला दिली जात असतील आणि आमचे जर फेस रेकग्निशन केलं जात असेल आणि याचा जर दुरुपयोग झाला तर त्याला जबाबदार कोण? कॅमेरा पर्सन शफिकसह तुषार शेटे, सिविक मिरर, मुंबई.